अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जॅक्सनविलेमध्ये एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे डून अँड ब्रॅडशीट. या कंपनीचं काम काय, एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगाच्या अंतरंगामध्ये शिरायचं आणि त्याचे आकडे गोळा करायचे, त्याचं विश्लेषण करायचं. ही कंपनी जागतिक दर्जाची आहे. जगामध्ये नामांकित कंपन्यांमध्ये या कंपनीचं नाव घेतलं जातं. आणि या कंपनीने सांगितलेलं आहे की महाकुंभच्या काळामध्ये जवळजवळ 2 लाख छोट्या विक्रेत्यांनी, म्हणजे किरकोळ विक्री करणारे जे छोटे विक्रेते आहेत, त्यांनी 7,000 कोटींची उलाढाल केली. खाद्यपदार्थांची जी विक्री झाली, म्हणजे चहा म्हणा किंवा ठेल्यांवर जी खाद्यपदार्थांची विक्री होते, हॉटेलांमध्ये जी खाद्यपदार्थांची विक्री होते, ती जवळजवळ 6,500 कोटी इतकी प्रचंड होती. म्हणजे आपण कल्पना करा की किती मोठी उलाढाल या महाकुंभच्या निमित्ताने झालेली आहे. या संपूर्ण काळामध्ये जे चहावाले आहेत, छोटे ठेलेवाले आहेत, पाणीपुरीवाले, चाटवाले, या सगळ्यांनी मिळून दररोज किमान 15 ते 30 हजाराचा धंदा केला, असं या कंपनीने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. भारताच्या अर्थकारणाबद्दल भाकित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी, वित्त संस्था किंवा वर्ल्ड बँक आणि IMF सारख्या जागतिक संस्था, या संस्थांनी भारताच्या अखेरच्या तिमाहीबद्दल किंवा एकूणच भारताच्या GDPबद्दल जे भाकीत केलं होतं ते भाकीत खोटं ठरलेलं आहे. कारण यांनी जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा भारताने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केलेली आहे.